नमस्कार, आपले स्वागत आहे पेटपूजा या आपल्या चॅनलमध्ये। आपण आज अगदी झटपट बनणारी मसाला पनीरची भाजी बघणार आहोत। ही भाजी अगदी कमी साहित्यात खूप चविष्ट बनते। चला तर मग साहित्य बघूया। पाव किलो पनीर, 2 मोठे उभे चिरलेले कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 10-12 काजू, 2 चमचे तीळ, टमाटे प्युरी, हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, कढीपत्ता, चवीपुरता मीठ। चला तर आता वाटणाची तयारी करून घेऊया। आधी 2 चमचे तेल टाकते पॅन मध्ये। तेल छान गरम झाले की 2 चमचे जिरे टाकते। जिरे छान तळतळले की कांदे टाकून घेऊया। कांदे छान मऊसर होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेऊया। कांदे बघा आपले छान कलर झालाय कांद्यांचा। कांदे मीठ टाकल्याने छान मऊसर होता, आपला वेळही वाचतो, कांदे पटकन मऊ होता। चला तर मग लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। अद्रक टाकते, थोडे कांदे टाकून घेऊया, तीळ टाकूया। छान आता मसाला आपण छान भाजून घेऊया। काजू टाकल्याने आपला मसाला छान घट्टही होतो, भाजीला छान रंगही येतो। बघा आपला मसाला छान झालेला आहे। थोडं झाकण घेऊन 2 मिनिटं वाफून घेऊया। 2 मिनिटं झाले बघा आपल्या मसाल्याला, छान झाला आपला मसाला, अगदी छान शिजलाय। मसाला छान शिजून घ्यायचा म्हणजे फोडणीला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आता पनीरला आपण मॅरिनेट करून ठेवूया। पनीरला आपण थोडी हळद, तिखट, मीठ, मसाला लावून पनीर आता आपण थोडं तव्यावर परतून घेऊया छान। पनीर आपण दोघं साईडने छान परतून घेऊया। दोघं साईड छान भाजल्या गेल्या पाहिजेत। पनीरचे तुकडे मी थोडे मोठेच घेतले, हवे तर आपण थोडे छोटेही करू शकता आपल्या आवडीप्रमाणे। मला हे जास्त इझी वाटतं म्हणून मी असेच ठेवले पनीर, नंतर कट करून घेईल। बघू शकता किती छान फ्राय झाले आपले पनीर। आता वाटणाची तयारी करते। मिक्सरमध्ये आपण जे भाजलेला कांदा वगैरे सगळं बारीक करून घेऊया। अगदी फाईन पेस्ट करायची आपल्याला। बघू शकता झाली आपली पेस्ट अगदी छान फाईन। आता फोडणीची तयारी करते। आधी बटर टाकून घेते कढईत। बटर जळू नये म्हणून लगेचच तेल टाकून घेऊया 2 चमचे। मसाला परतवते। मसाला आधीच आपण ऑलरेडी भाजून ठेवला आहे, त्यामुळे मसाला फ्राय व्हायला वेळ लागणार नाही आपली। बघा मसाला लगेच तयार होतोय, तेलही सुटते मसाल्याला, कलरही छान दिसतोय। मसाले टाकून घेऊया। तिखट टाकते, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ मात्र बेताने टाका, आधी आपण मसाले टाकलेलं आहे मीठ। मसाला आपला आता परतून घेऊया। मसाल्याला आता जास्त वेळ लागणार नाही, आपण आधी ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे मसाला छान तेलात। टमाटे प्युरी टाकते, अगदी छान मस्त एकजीव करते मसाला। बघू शकता आपलं तेलही सुटायला लागलंय। 2 मिनिटं वाफायला ठेवूया। 2 मिनिटं झालेत बघा, मसाल्याला तेलही छान सुटलंय। मसाला जवळपास आपला तयार आहे। थोडं परतवते। आता थोडं पाणी टाकून घेऊया मसाल्यात। पाणी आपल्याला ग्रेव्ही जास्त करायची नाहीये, बेताने पाणी घाला। आता बघू शकता आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे। आता कसुरी मेथी टाकून घेऊया। गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकते, छान परतून घेते। आता आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर टाकून घेऊया। कसुरी मेथी मात्र आवर्जून टाका पनीरमध्ये, ग्रेव्हीला खूप छान चव येते। अगदी हॉटेल टाईप झाली आपली भाजी। बघू शकता आपल्या भाजीला अतिशय सुंदर कलर आलेला आहे, तेलही छान सुटलेलं आहे। भाजी आता आपल्याला जास्त शिजवायची नाहीये,
ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे. आपले पनीर टाकून झाले आहेत बघा. आता थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते. आता आपण तडक्याची तयारी करूया. पॅनमध्ये तेल टाकून सुक्या लाल मिरच्या टाकू यायच्या. थोडं तिखट टाकूया. छान फोडणी बघा. आपला तडका चांगला झाला आहे. आता तडका टाकून घेते पनीरवर. झाली बघा आपली भाजी अगदी रसरशीत हॉटेलसारखी. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.